6 पासून युनिट 3 आणि 4 सुरू होतोय. सो पहिल्यांदा क्वेश्चन नंबर 6 आहे, डिफरन्स बिटवीन हिस्टोग्राम आणि बार चार्ट. तर हिस्टोग्राम म्हणजे काय, तर कंटिन्युअस डेटा की सतत चाललेला जो डेटा आहे त्याला हिस्टोग्राम म्हणतात. आणि बार चार्ट आपल्याला माहिती आहे, आपण छोटा असताना बार चार्ट काढायचो, असे असे असे, त्याला बार चार्ट म्हणतात. सो तर बार चार्ट म्हणजे कॅटेगरिकल डेटा, त्याच्यामध्ये कॅटेगरीज असतात वेगळ्या वेगळ्या, जसं आपण एक्स अँड वाय ॲक्सिस घेतो त्यानुसार. ओके. नंतर बार टचिंग, येस, बार ॲडजस्ट शोईंग रेंजेस. बारच्या ज्या रेंजेस असतात ना त्या शो करतात डेटा व्हॅल्यूजला, आणि ह्याच्यामध्ये बारच्या रेंजेस शो करत नाहीत. जसं की आता हा डेटा झाला, इथं आपण खालीच लिहितो ना काय नंबर असतील ते, तर असं शो करत नाही, तर वरती वगैरे शो करत नाही. हिस्टोग्राममध्ये असा डेटा चालू असतो, तर त्याच्यामध्ये प्रत्येक पॉईंट डिफाईन केला जातो. इंटरनल बीन्स ऑफ न्यूमरिकल डेटा, इंटरवल्स, बीन्स म्हणजे हाफपर्यंत बीन्स, आणि सगळे न्यूमरिकल डेटा असतो. ह्याच्यामध्ये डिफरंट कॅटेगरीज, आपण जनरली जानेवारी फेब्रुवारी मंथचा आपण बार चार्ट काढू शकतो, कशाचा पण काढू शकतो. नंबर आहे असं काही स्पेसिफिकेशन नाही आहे की नंबरच घेतला पाहिजे. पर्पज आहे शो डिस्ट्रीब्युशन ऑफ डेटा, डेटा कसा डिस्ट्रीब्यूट होतोय हे हिस्टोग्राम शो करतं. आणि बार चार्ट करतं कम्पेअर व्हॅल्यूज बिटवीन टू कॅटेगरीज, एक्स आणि वाय वरती जशा व्हॅल्यूज आहेत त्याप्रमाणे कम्पेअर करून ही बार चार्ट काढला जातो. सो डेटा ग्रुपिंग, ग्रुप नंबर ऑफ इंटू रेंजेस, रेंजेसमध्ये ग्रुप केला जातो. आणि ईच बार रिप्रेझेंट वन डिस्टिंक्ट कॅरेक्टर्स, प्रत्येक बारला एक एक वेगळे कॅरेक्टर्स स्वतःचे असतात. ह्याचे रिअल वर्ल्ड ॲप्लिकेशन आहे हिस्टोग्राम बार चार्टचं. हिस्टोग्रामचं हेल्थ केअर, आपण व्हिज्युअलायझेशन करण्यासाठी, ब्लड प्रेशर काउंट डिपिक्ट करण्यासाठी, नंतर एज्युकेशन ॲनालायसिस करण्यासाठी, मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी यूज करतो. बार चार्ट बिझनेसमध्ये सेल्स कसे आहेत, प्रोडक्ट सर्व्हिसेस डिपिक्ट करतो. मार्केटिंगमध्ये वेबसाईट आणि ट्रॅफिक सोर्सेस दाखवतो. फायनान्समध्ये व्हिज्युअलायझेशन आणि मंथली एक्सपेन्सेस कॅटेगरीज दाखवले जातात. ओके, हे ॲप्लिकेशन्स आहेत. सो मनाने लिहिलं तरी चालतील. आणि एक्सप्लेन द कलर लेबल टायटल इम्प्रूव्ह द रिडेबिलिटी ऑफ द डेटा. कलर काय करतं, तर कलर हायलाईट करतं पॅटर्न डिफरंट कॅटेगरीजला. बेनिफिट काय आहे कलरिंग करण्याचं, की आपल्याला चार्ट चांगले व्हिज्युअलाइज होतात. एक्झाम्पल की बार चार्ट जेव्हा शोकेस करतं, जसं की आता आपल्याला ग्रुपमध्ये की एखादा आपण बार चार्ट काढतोय, कुठला आपण हे करतोय, कलर डिपिक्ट करतं. जर रेड असेल जास्त कलर तर डेंजर मानलं जातं, ग्रीन असेल तर ओके प्रॉफिट होतंय असं मानलं जातं. तर ते आपण मनाने हे सगळे पॉईंट्स लिहू शकतो. नंतर की पॉईंट्स बार चार्टमध्ये जसं प्रोडक्ट सेल आहे तर आपण वेगवेगळ्या कलर्सनी त्याला डिपिक्ट करू शकतो, म्हणजे शोकेस करू शकतो. लेबल काय काय, तर डेटा पॉईंट, ॲक्सिस आणि कॅटेगरीज. हेल्प करतं रीडर्सला की लेबल म्हणजे काय, आता बार चार्ट असा काढला आपण तर मग त्याच्यामध्ये खाली हा आहे जानेवारी, तर मग फेब्रुवारी, किंवा प्रोडक्ट सेल असेल तर या दिवशी हा सेल झाला, या दिवशी हा सेल. सपोज शूज असतील तर हा स्निकर्सचा आहे, हा चप्पल्सचा आहे. तर हे असं ॲनालिसिस करून लेबल म्हणजे नावं दिली जातात, त्याला लेबल म्हणतात. टायटल म्हणजे काय, तर प्रत्येक अख्ख्या चार्टला टायटल दिलं जातं की हा आहे प्रोडक्ट सेलचा ग्राफ, प्रोडक्ट सेलचा, हा आहे हेल्थ केअरचा ग्राफ, असं नावं देणं म्हणजे टायटल्स. ओके. नंतर क्वेश्चन नंबर 8, एक्सप्लेन द मॅटप्लॉटलिब यूज करून आपल्याला एक्स वाय ॲक्सिसवरती एक प्लॉट ड्रॉ करायचा आहे. प्लॉट ड्रॉ करायला आपण इम्पोर्ट मॅटप्लॉटलिब डॉट पाय प्लॉट करतो. नंपाय आपण नंबर्स यूज करणार आहे ह्याच्यामध्ये. सो इम्पोर्ट नंपाय ॲज NP जनरेट ऑन एक्स ॲक्सिस. मग एक्स ॲक्सिसला आपण एक ॲक्सिस हे केलं की आपण कोडसाठी पॉईंट्स घेतले 10, 10, 100, -10, 10, 100. वाय ॲक्सिसला आपण पॉईंट घेतला की एक्सचा स्क्वेअर. लाईन प्लॉट क्रिएट करायला PLT डॉट प्लॉट XY, कलर आपण ग्रीन घेतला, लाईनची विड्थ आपण 2 ठेवली. टायटल ॲड करायला PLT डॉट टायटल, फंक्शन लिहायचं काय आपण घेतला तर x2 घेतला, फॉन्ट साईज 12. लेबल PLT डॉट एक्सची व्हॅल्यू काय आहे तर फॉन्ट साईज 12. PLT डॉट वायची व्हॅल्यू एक्स स्क्वेअरमध्ये टाकायचं आहे म्हणून स्क्वेअर लिहिला. PLT डॉट ग्रीड ट्रू आहे, लाईन स्टाईल आपली अल्फा 0.7. मग हे जे फॉन्ट साईज आणि अल्फाची व्हॅल्यू आहे ते नाही टाकले तरी चालतात आत्ता लिहिताना, पण कोडिंग करताना इम्पॉर्टंट आहेत. आत्ता हे बेसिक एवढं नाही लिहिलं तरी चालतं. डिस्प्ले करायला आपण PLT डॉट टाईट लेआउट PLT शो. ओके. आणि नंतर मग क्वेश्चन नंबर 10, राईट अ पायथॉन कोड युजिंग Cbun अँड सिम्प्लिफाय द ग्रीड. ओके.
तर आता आपण C1 यूज करतोय. मॅटप्लॉटली C1 सगळ्या इम्पोर्ट केल्या, मग आपण एक डेटा क्रिएट केला. आपण सेम आत्ता जी वरती प्रोसेस केली सेम केली. df.data pd.data फ्रेम आपण x आणि y पुट केलं. सेट टू C1. नंतर SNS C1 साठी आपण SNS यूज करतो. SNS.set स्टाईल व्हाईट ग्रीड. व्हाईट ग्रीड आपली स्टाईल आहे. आता क्रिएट लाईन प्लॉट क्रिएट करायची कमांड आहे ही. SNS.line प्लॉट डेटा इक्वल टू df, x इक्वल टू x, y इक्वल टू y, कलर आपण हवा तो. कस्टमाइज द प्लॉट plt.title लाईन प्लॉट इक्वल टू y x रेस टू 2. इथली जी कंडिशन आहे वायची ती. फॉन्ट साईज लिहिली नाही लिहिली सेम आहे. plt.x केला, plt.y स्क्वेअरमध्ये जो वरती कोड केला सेम तसाच. plt शो आणि टाईट लेआउट. सो हा कोड झाला. नंतर एक्सप्लेन द EDA exploration data analysis and relation between variable. Okay, the EDA is a process of analyzing the data set, understand structure की स्ट्रक्चर कसं आहे, टेबल कॉलम रोज कसे आहेत, अनकवर पॅटर्न ट्रेड्स आणि रिलेशनशिप रीड करतं, डिटेक्ट करतं आउटलायर्सला, मिसिंग व्हॅल्यूजला. गोल आहे EDTAचा समराईज करणं मेन फीचर्सला, व्हिज्युअलाइज करणं रिलेशनला, आयडेंटिफाय करणं पॅटर्न आणि कोरिलेशन्सला, नंतर सपोर्ट करणं हायपोथिसिसच्या जनरेशनला, गाईड करणं डेटा क्लिनिंग आणि प्री प्रोसेसिंग. नंतर जसं समराईज करतं काय तर मेन फीचर की डेटा ह्याचं नक्की काम कसा करणार आहे, व्हिज्युअलाइज करतं की रिलेशन ह्याचं व्हेरिएबलचं सोबत रिलेशन कसं आहे, आयडेंटिफाय करतं पॅटर्न किंवा कोरिलेशन कसं आहे, सपोर्ट करतं हायपोथिसिसच्या जनरेटला. हायपोथिसिस म्हणजे सर्टन सॉर्ट ऑफ आयडिया रिगार्डिंग द प्रोजेक्ट किंवा डेटा फ्रेम जो दिलेला आहे त्याच्याबद्दलची आयडिया डोक्यात क्रिएट करणं इज हायपोथिसिस. गाईड डेटा क्लिनिंग, डेटा क्लीन होतो, प्री प्रोसेस होतो फर्दर कामासाठी. टेक्निक टू एक्सप्लोर रिलेशनशिप बिटवीन व्हेरिएबल, तर रिलेशनशिप व्हेरिएबलमधलं कसं आहे तर कोरिलेशन मॅट्रिक्स आपण काढू शकतो. त्यांनी करून आपल्याला न्यूमरिकल डेटा सिम्प्लिफाय होतो, हाईट आणि वेट कळती. स्कॅटर प्लॉट काढू शकतो जेणेकरून व्हिज्युअलायझेशन थ्रू आपल्याला न्यूमरिकल व्हेरिएबलचा डेटा सॉर्ट होतो स्कॅटर प्लॉटनी. कारण असे वेगळे स्कॅटर प्लॉटमध्ये असे वेगवेगळे डेटा शो होतात ना त्यानुसार. सो बॉक्स प्लॉट काढू शकतो. बॉक्स प्लॉटमध्ये आपल्याला डेटाचे आउटलायर्स भेटतात. आउटलायर्स म्हणजे की एक पॉईंट जेणेकरून ज्यातनं डेटा पास होतोय तो पॉईंट. मग सॅलरी किंवा डिपार्टमेंट असे आउटलायर्स असू शकतात बॉक्स प्लॉटमध्ये. पेअर प्लॉट म्हणजे C1 यूज करून रिलेशनशिप डेटामधलं पेअराईज करणं म्हणजे कम्पेअर करणं एकासोबत इज पेअर प्लॉट. ग्रुप बाय म्हणजे आपण ग्रुप बाय मेथड यूज करायचं पायथॉनमध्ये डेटा ह्याला कुठला सब्जेक्ट होता DAVला त्याच्यासारखं हे. नंतर बेनिफिट्स काय काय आहेत तर आपण डेटा क्वालिटी इम्प्रूव्ह करू शकतो, मिसिंग व्हॅल्यू आयडेंटिफाय करू शकतो, रिव्हील करू शकतो की व्हेरिएबल्सला आणि गाईड करू शकतो मॉडेल फीचर्सला. तर मग क्वेश्चन नंबर 13 आणि 14 म्हणजे 13 टाईप करता असं लाईन खाली घेतल्यामुळं 14 आहे. जनरली क्वेश्चन 13च आहे हा अख्खा. 14 नावाचा असा क्वेश्चन नाहीच आहे तो. डिस्क्राईब द प्रोसेस परफॉर्मिंग EDA युझिंग व्हिज्युअलायझेशन आणि व्हिज्युअलायझेशन हिट मॅप पेअर प्लॉट आणि कोरिलेशन मॅट्रिक्सनी कोड लिहायचा. सो लोड द इन्स्पेक्ट डेटा पहिली प्रोसेस, नंतर यूज कोरिलेशन मॅट्रिक्स, नंतर हिट मॅप आणि नंतर पेअर प्लॉट. ओके, तर आता आपण कोड लिहू. इम्पोर्ट pandas PD C1 इम्पोर्ट केल्या सगळ्या लायब्ररीज इम्पोर्ट करायच्या. df.data सेट कुठला आहे आपला तर आयरिसचा आहे, लोड केला, प्रिंट केला, हेड केला, त्याने आपलं फर्स्ट 10 रोज फर्स्ट फ्यू 5 रोज डिस्प्ले झाल्या. कोरिलेशन मॅट्रिक्ससाठी सिंटॅक्स आहे कोरिलेशन मॅट्रिक्स इक्वल टू df.correlation न्यूमरिकल ओनली ट्रू आहे की न्यूमरिकलच व्हॅल्यू आल्या पाहिजेत. हिट मॅपसाठी कोड आहे plt.fig फिक्स साईज आपली 8/6 SNS.हिट मॅप. कोरिलेशन मॅट्रिक्ससाठी आपली आहे ती ट्रू आहे. सी मॅप आपला कूलवर्म आहे आणि विड्थ आपली 0.5 आहे. plt.title आपला कोरिलेशनचा हिट मॅप आहे, शो करा. शो केलं की आपल्याला हिट मॅप दिसेल. पेअर प्लॉटचा आहे की SNS.hue स्पीशीज, ह्यू म्हणजे एका कॉलमला नाही का आपण करायचो DAVमध्ये ते. नंतर DA काइंड KDE म्हणजे कर्नल डेन्सिटी इस्टिमेशन. plt.subtitle पेअर प्लॉटचा आयरिस डेटावरती y ॲक्सिसला 1.02 व्हॅल्यू आहे, PLT शो केला. मग हा कंप्लीट झाला आपला कोड. क्वेश्चन नंबर 15 हाऊ द व्हिज्युअलायझेशन टूल डिपिक्ट द आउटलायर अँड आयडेंटिफाय द पॅटर्न.
तर कसा करतो आउटलायर डिपिक्ट, म्हणजे आउटलायर कसा भेटतो आपल्याला, तर व्हिज्युअलाइज करून आपल्याला आउटलायर्स भेटतात. जनरली आउटलायर डेटा पॉईंट आहेत, एका सिग्निफिकन्सला डिपिक्ट करतात. आता मी आत्ताच म्हटलं होतं ना, असं एखादी व्हॅल्यू पॉईंट आपण डिपिक्ट करू शकतो, त्याला आउटलायर म्हणतात. व्हिज्युअलाइज करू शकतात क्लिअरली आणि आपल्याला व्हॅल्यू जनरेट करून पॅटर्न सांगू शकतात. टूल्स, मग टूल्स कुठले कुठले आहेत आउटलायरला यूज करायला, तर बॉक्स प्लॉट, स्कॅटर प्लॉट आहे. तर बॉक्स प्लॉट काय करतं की डेटाला आउटलायर शो करण्याला मदत करतं. पॉईंट्स वेगळे जे आहेत ते पोटेन्शियल असतं, त्या पॉईंट्समध्ये आपल्याला ते दाखवतं. जसं की सॅलरीचं बॉक्स प्लॉट असेल तर त्याच्यामध्ये सॅलरी कितीने वाढणार आहे, काय होणार आहे, हे सगळं आयडेंटिफाय करतं. स्कॅटर प्लॉटमध्ये आयसोलेटेड पॉईंट्स असतात, म्हणजे लांब लांब पॉईंट्स असतात आणि आपल्याला किती पॉईंट्स आहेत व्हेरिएबल्सला हे कळू शकतं. नंतर एक्झाम्पल, कस्टमर स्पेंडिंग वे मोर देन लेस ॲव्हरेज हिस्टो, म्हणजे किती एक्सपेंडिचर किंवा एखादा कस्टमर एक प्रोडक्ट घेण्यात किती वाया घालवतो पैसे हे कळते त्यांनी. असं एक्झाम्पल लिहायचं आहे. ओके. आयडेंटिफाय पॅटर्न, पॅटर्न आयडेंटिफाय करायला रिलेशन, ट्रेंड्स आणि ग्रुपिंग यूज केलं जातं. रिलेशन म्हणजे एकामेकातल्या व्हेरिएबलचं डेटाचं रिलेशन कसं आहे. ट्रेंड्स म्हणजे आता जनरल ट्रेंडिंग डेटा कसा चालतो. ग्रुपिंग म्हणजे आपण जसं ग्रुपिंग करायचं आयरिसच्या डेटाचं DAVमध्ये थर्ड असाइनमेंटला, तसं ते. पेअर प्लॉट, पेअर प्लॉट म्हणजे काय, तर लिनियर रिलेशनशिप दाखवतं. लिनियर म्हणजे वन साइडेड रिलेशन. क्लस्टर फॉर्म करतं, क्लस्टर म्हणजे क्लस्टर्स असतात, के क्लस्टर. सेपरेशन करतं क्लासचं, सेपरेशन म्हणजे वेगळं करतात क्लासेसला. जसं की स्पीशीज, आपण स्पीशीज आयरिसचा डेटा सेट वेगळा करतो ग्रुप बाईंग ते. हिटमॅप, हिटमॅपमध्ये कोरिलेशन मॅट्रिक्स असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही रिलेशनशिप असतात आणि हाय कोरिलेटेड जो असतो तो आपल्याला ह्याच्यामधनं हिटमॅपनी समजतं. लाईन प्लॉटमध्ये ट्रेंड्स आणि ओव्हर टाईम किती होतं ते कळतं. मग आता क्वेश्चन नंबर 16, डिफरंट बिटवीन सरप्राईज्ड आणि अनसरप्राईज्ड लर्निंग. सरप्राईज्ड लर्निंग आणि अनसरप्राईज्ड लर्निंग. लर्न लेबल डेटा, लर्न अनलेबल डेटा. ह्याच्यामध्ये लेबल केलेला डेटा आपण लर्न करतो, ह्यात अनलेबल डेटा लर्न करतो. मे बी हिथनं आपला 16पासूनच आपला युनिट नंबर हा सुरू आहे का, चौथा काय माहिती मला, तिसऱ्या चौथ्याचं कुठून काय सुरू आहे माहीत नाही, मी सरसकट करते आहे. पण लर्न करतं लेबल डेटा, लर्न करतं अनलेबल डेटा. इन्क्लूड करतं नोन आउटपुट, इन्क्लूड करतं जे इनपुट आहेत ते. प्रिडिक्ट करतं आउटकम्स. नंतर ह्याच्यामध्ये हाईड करतं पॅटर्न्सला. स्पेसिफाय करतं प्रिडिक्शन व्हॅल्यू. क्लस्टर फॉर्म करतं. कॉमन अल्गोरिदम लिनियर असतो, ह्याच्यामध्ये केमिन क्लस्टर वगैरे यूज होतात. स्पॅम डिटेक्शन, डिसीज प्रिडिक्शन, स्टॉक प्राइजेस ह्याच्यामध्ये कळतात. एक्झाम्पल कस्टमर आहे, बास्केट ॲनालिसिस मार्केटची वगैरे हे कळतं. नंतर टाईप ऑफ प्रॉब्लेम, क्लासिफिकेशन आणि रिग्रेशन यूज होतं. रिग्रेशन आहे का आपण M3मध्ये सॉल्व केलं ते ह्यासाठीच होतं डेटा प्रोसेसिंगला. क्लस्टर फॉर्म होतात आणि असोसिएशन्स होतात ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम. नंतर इव्हॅल्युएशन, ॲक्युरसी, प्रिसिजन अँड रिकॉल, RMSEs म्हणजे ह्याच्यामध्ये ॲक्युरेशन प्रिसिजन यूज होतं की ॲक्युरेट आहे का नाही, प्रिसिजन म्हणजे पुढं जाऊन ॲक्युरेट होईल का नाही, रिकॉल केल्या जातात व्हॅल्यूज. नंतर ह्याच्यामध्ये क्लस्टरिंग व्हॅलिडिटी यूज होतात आणि सॉलिएट स्कोर हा आपल्याला नाही आहे आत्ता काय. ओके. ओव्हरफिटिंग आणि अंडरफिटिंग काय आहे, तर ओव्हरफिटिंग म्हणजे काय की जास्त फिट होणार, की एखाद्या मॉडेलमध्ये आपण जास्त माहिती घेतो किंवा ट्रेनिंग डेटाला जास्त स्टडी केलेला असतो, डेटा प्रोसेसिंग जास्त झालेलं आहे, त्याच्यामुळं नॉईज इन्क्लूड होतो आणि आउटलायर्स कळतात. मग मॉडेल परफॉर्म वेल, ट्रेनिंग डेटा पुट पुअरली अँड अनसीन टेस्ट. ओके. नंतर टिपिकली हॅपन दॅट द मॉडेल इज टू कॉम्प्लेक्स फॉर द डेटा, की मॉडेल किती कॉम्प्लेक्स आहे, किती स्ट्रॉंग आहे हे समजतं. नंतर द मॉडेल फेल्स जनरलाइज अ न्यू इनपुट, की मॉडेलमध्ये नवीन इनपुट आले का नाही हे समजतं. ह्याच्यामुळे एक्झाम्पल ह्याचं डिसिजन मेकिंग आहे कुठल्या पण ट्रीचं ट्रेनिंगमधल्या. अंडर फिट म्हणजे कमी फिट झालेलं किंवा पुअरली फिट झालेलं. ऑकर इन द मॉडेल, अशा मॉडेलमध्ये ऑकर होतं जे खूप सिम्पल आहेत आणि कॅप्चर करू शकतो आपण, पॅटर्न्सला आयडेंटिफाय करू शकतो इझिली, म्हणजे सोपे मॉडेल्समध्ये. परफॉर्म केलं जातं की हे पुअर आहे बोथ ट्रेनिंग आणि टेस्टिंग ऑफ डेटासाठी. तर मग मॉडेल्स जे आहेत ते लर्न करतं की ट्रेनिंग डेटा इनफ आहे का नाही. हॅपन वेअर द फीचर्स ऑफ द मॉडेल इज नॉट ट्रेंड, ह्याच्यामध्ये काय काय फीचर्स मॉडेलचे ट्रेन नसतात. युझिंग लिनियर रिग्रेशन, ह्यात लिनियर रिग्रेशन यूज करून आपण डेटा सॉर्ट करू शकतो आणि नॉन लिनियरनी आपण रिलेशनशिप जस्टिफाय करू शकतो. तर हाऊ टू
ओव्हरफिट कसं केलं पाहिजे, तर सिम्पलर मॉडेल्स आपण यूज करून ओव्हरफिट करू शकतो, अप्लाय करू शकतो रिग्रेशन टेक्निक्स वेगळ्या क्रॉस व्हॅलिडेशन यूज करू शकतो आणि यूज ड्रोन आउटपुट न्यूरल नेटवर्क म्हणजे एक डेटा दुसऱ्या डेटाला कनेक्ट करणे इज न्यूरल नेटवर्क आणि प्युअर डिसिजन ट्री हे मला नाही माहिती काय आहे, नाही ऐकलं तरी चालेल मे बी. आता हाऊ टू रिड्यूस अंडरफिट रिड्यूस करायला कॉम्प्लेक्स मॉडेल्स लागतात. इन्क्रीज ट्रेनिंग त्या डेटाबद्दल वाढलं पाहिजे कारण पुअर असतो ना डेटा अंडरफिटचा. ॲड केलं जातं रिलेव्हंट फीचर्स लाईक इंजिनिअरिंग. रिड्यूस केलं जातं रेग्युलायझेशन स्ट्रेंथ वाढवणं म्हणजे डेटा एक्सटेंड करणं मोठं करणं रिड्यूस केलं जातं. ट्राय डिफरंट अल्गोरिदम जसा डेटा आहे त्याला सूट होईल असा अल्गोरिदम यूज केला जातो. क्वेश्चन नंबर 18 आणि 20चा आन्सर सेम आहे. एक्सप्लेन प्रिसिजन, रिकॉल, ॲक्युरसी आणि F1 स्कोअर. सो ॲक्युरसी म्हणजे काय की रेशिओ एक असा ऑब्झर्वेशनमध्ये केलेला म्हणजे प्रिडिक्ट म्हणजे काय की मानून चालणे किंवा अज्युम करणे एखादी गोष्ट की असं होऊ शकतं ओव्हरथिंक करणे इज कॉल्ड ॲज प्रिडिक्शनचं जे ऑब्झर्वेशन आहे डिवाइड बाय टोटल ऑब्झर्वेशन. सो आपलं जे फॉर्म्युला आहे तो लर्न करायचा. फॉर्म्युला इज बेस्ड ऑन बॅलेन्स डेटाशीट की डेटाशीट बॅलेन्स आहे त्याप्रमाणे काढलेला आहे. जसं की 90ची व्हॅल्यू प्रिडिक्ट केली आहे. जर 100 मेल आपले असतील त्यातले 90 मेल करेक्ट असतील आणि बाकी 10 मेल असतील ते स्पॅम असतील आणि जे 90 मेल आहेत ते नॉट स्पॅम आहेत. सो ॲक्युरसी आपली 90% आपले करेक्ट आहे. प्रिसिजन म्हणजे काय की रेशिओ अशा गोष्टींचा की पॉझिटिव्ह ऑब्झर्वेशन जे आहे तेच खरं आहे की आता आपण ठीक करतो की आता आपल्याला चांगलेच मार्क्स पडणार आहेत हे आपलं पॉझिटिव्ह ऑब्झर्वेशन झालं. तर चांगले मार्क किती एक्सपेक्टेशन आहेत 70 म्हणणं 60 आहे तर मग 60ची एक्सपेक्टेशन आहे ते आपले चांगले मार्क झाले पॉझिटिव्ह प्रिडिक्शन झाले. मग 60 डिवाइड बाय 70 सो आपला इंटू 100 मग किती आपलं आन्सर आलं ते आपलं प्रिडिक्शन व्हॅल्यू आहे त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे. नंतर रिकॉल म्हणजे काय सेन्सिटिव्ह किंवा प्युअर रेटसाठी वापरला जातो. रेशिओ फॉर करेक्ट प्रिडिक्टनेस किंवा पॉझिटिव्ह व्हॅल्यू जे ॲक्च्युअलमध्ये एक्झिस्ट करतात तेच करेक्ट आहेत पण ह्याच्यामध्ये फॉल्स व्हॅल्यूची कॉस्ट पण काढली जाते आणि मिसिंग केसेस ज्या पॉझिटिव्ह केसेस मिसिंग आहेत हे पण काढल्या जातात. रिकॉल म्हणजे रिकॉल करणे ना एखादी गोष्ट मेमराईज करणे आठवणे इज रिकॉल. तर आता ह्याचा रिकॉलचा फॉर्म्युला हा आहे F1 स्कोअर म्हणजे काय हार्मोनिक मीन म्हणजे काय की डेटा ॲड करून टोटल नंबर ऑफ डेटाने डिवाइड करणे. तर हार्मोनिक मीन म्हणजे काय असणार तर डेटामध्ये हार्मोनिक व्हॅल्यूज किती आहेत त्याप्रमाणे प्रिसिजन आणि रिकॉल करणे इज F1 स्कोअर. मग हा त्याचा फॉर्म्युला आहे. मग हे डायग्राम आहे हा असा टेबल काढायचा आणि ह्याच्यामध्ये हा डायग्राम काढायचा. ह्याला ॲक्च्युली बॉक्स नव्हता म्हणून असं लिहिलं आहे पण टेबल काढून हा डायग्राम काढायचा टेबल फॉर्मॅटमध्ये. व्हेन टू प्रेफर विच मॅट्रिक की कुठल्या ह्याला काय प्रेफर केलं पाहिजे. जर बॅलेन्स शीट असेल आपली की बॅलेन्स आहे ह्यात काहीच फालतूपणा नाही करेक्ट आहे सगळं तर ॲक्युरसी यूज होतो. फॉल्स पॉझिटिव्ह असेल की चुकीच्या गोष्टी आपण मानून चालतोय किंवा मोर डेंजरस असतील तर आपण प्रिसिजन घेतो. जर चुकीच्या निगेटिव्ह गोष्टी असतील आणि डेंजरिटी असेल तर रिकॉल घेतो आणि बॅलेन्स करायचा असेल प्रिसिजनचा आणि रिकॉलचा तर आपण F1 घेतो. आता डिस्क्राईब द लास्ट क्वेश्चन के मीन अल्गोरिदम आय थिंक हा क्वेश्चन खूप IMP आहे. के मीन अल्गोरिदम सुपरवाइज करतं लर्निंग ऑफ अल्गोरिदम की अल्गोरिदम एखादा कसा लर्न झाला पाहिजे कसे क्लस्टरिंग डेटा ग्रुपमध्ये फॉर्म झाले पाहिजेत. एम काय आहे ह्याचं तर पार्टिशन ऑफ डेटा इनटू क्लस्टर की डेटा कसा पार्टिशन झालं पाहिजे म्हणजे सेपरेट झालं पाहिजे प्रत्येक पॉईंटला क्लस्टरच्या आणि त्याचा मीन म्हणजे सेंट्रॉइड निघाला पाहिजे म्हणजे मधला पॉईंट. ओके तर स्टेप्स इन्व्हॉल्व काय आहे ते ह्याचं अल्गोरिदम डिझाईन करायला. तर पहिलं आहे चूज नंबर ऑफ क्लस्टर किती नंबर ऑफ क्लस्टर आहेत हे चूज करणं. दुसरं आहे इनिशियलाइज के क्लस्टर जो के क्लस्टर आहे ना तो इनिशियलाइज करणं. तो इनिशियलाइज केला की आपल्याला असाइन केली जाते व्हॅल्यू असाइन केली झाल्यानंतर आपण जी पहिली तिसरी चौथी प्रोसेस आहे सेंट्रॉइड म्हणजे मधला पॉईंट आपण काढतो नंतर रिपीट करतो तिसरी आणि चौथी प्रोसेस. ओके तर लास्ट क्वेश्चन एक्सप्लेन हाऊ क्रॉस व्हॅलिडेशन ओव्हर ट्रेन स्प्लिट व्हॅलिडेशन. क्रॉस व्हॅलिडेशन कसा बेटर आहे
टेस्टपेक्षा. तर ट्रेन टेस्ट स्प्लिट म्हणजे काय, स्प्लिट करतं डेटाला 2 पार्ट्समध्ये. पहिल्या पार्टमध्ये ट्रेनिंग मॉडेलचा डेटा असतो जो 80% डेटा असतो आणि दुसऱ्या मॉडेलमध्ये 20% डेटा असतो. ओके, मॉडेल ट्रेनिंगमध्ये काय होतं तर टेस्ट केली जाते, क्विक मेथड यूज केल्या जातात जेणेकरून आपला डेटाचा रिझल्ट कळेल. क्रॉस व्हॅलिडेशन के फोल्ड CV. ओके, तर के फोल्ड CVमध्ये काय होणार तर डिवाइड केलं जातं के फोल्ड्समध्ये, जे वेगळ्या वेगळ्या पार्ट्समध्ये डिवाइड केली जाते व्हॅल्यू. ईच टाईम यू यूज वन डिफरंट फोल्ड, प्रत्येक एका फोल्डमध्ये व्हॅल्यू सेव्ह केली जाते. डिफरंट फोल्ड यूज केले की टेस्ट सेट वेगळा असणार, रिसेट सेट पण वेगळा असणार. ॲव्हरेज रिझल्ट सेट केला जातो किंवा क्रिएट केला जातो. रनिंग के टाईम आपण किती रन होतो आहे, ॲव्हरेज काय आहे, स्कोअर काय आहे, हे ॲक्युरसी किती आहे, इस्टिमेट मॉडेलचा परफॉर्मन्स किती करेक्ट आहे, हे ॲव्हरेज रिझल्टमध्ये केलं जातं. माझा पेन बंद झाला सो मी लिहित नाही इथं, पण थर्ड पॉईंट आहे हा क्रॉस व्हॅलिडेशनचा. फोर्थ पॉईंट, स्टेबल ट्रेन टेस्ट स्प्लिट किती आहे, टेस्टिंग मॉडेल्स किती आहेत, डिफरंट डेटा यूज होतोय का नाही, की वेगळा डेटा ओपन होतोय. ट्रेन टेस्ट म्हणजे काय की नवीन गोष्टी टेस्ट करत जाणे. ओके, क्रॉस व्हॅलिडेशन बेटर आहे का तर मोर रिलायझेबल परफॉर्मन्स एस्टिमेशन, की जास्त नंबर ऑफ परफॉर्मन्स घेतल्यामुळं की आपण मोर डेटा आपण ॲनालाइज करू शकतो. रिड्यूस बायसनेस म्हणजे काय, बाबा आता हा डेटा घेतला आहे तर हाच बरोबर आहे किंवा मी घेतला आहे म्हणून हा बरोबर आहे. बायसनेस म्हणजे जास्ती करणे किंवा एकाच गोष्टीला जास्त प्राधान्य देणे इज बायसनेस. बायसनेस रिड्यूस झाला पाहिजे. बेटर युटिलायझेशन, की डेटा सेट नीट युटिलाइज करता आलं पाहिजे, ट्रेनिंग नीट झालं पाहिजे डेटा सेटचं. टेस्टिंग आणि स्प्लिट पोर्शन, की डिवाईड करून आपण त्याला डेटा सेटला डिवाईड केला पाहिजे, नीट वापरला पाहिजे किंवा टेस्टिंग झालं पाहिजे नीट. लेस व्हेरियन्स आणि इव्हॅल्युएशन, की व्हेरिएशन म्हणजे काय तर चेंजेस कमी करून इव्हॅल्युएशन करणे. इव्हॅल्युएशन म्हणजे काय ते मल्टिपल स्प्लिट, की स्प्लिट किती ऑकर होत आहे. स्प्लिट म्हणजे काय की टर्न मारणे. ओके, तर टर्न मारणे म्हणजे असं फोल्ड, म्हणजे पेपरची घडी केल्यावर कसे कागद पडतात तशा एक फोल्डवर आपण लिहायचं की एक फोल्डवर अशी एक माहिती आहे आणि ती फ्लिप होत आहे असं इमॅजिन करायचं, त्याला स्प्लिटिंग म्हणतात. नंतर क्रॉस व्हॅलिडेशन, त्याचा ॲव्हरेज काढणे, स्कोअर किती आहे त्याचं ॲव्हरेज काढणे. हेल्प इन हायपर पॅरामेट्रिक ट्युनिंग, की रिस्क रिड्युसिंग फॅक्टर्स किती आहेत. हायपर पॅरामेट्रिक म्हणजे जास्त पॅरामीटर्स यूज झालेले, मल्टिपल टेस्ट सेट बनलेले, ह्याला म्हणतात हे. वर्क वेल फॉर स्मार्ट डेटा म्हणजे ॲक्युरेट किंवा ट्रेन टेस्ट झालेला जो डेटा आहे त्याच्यामध्ये हे पटापटा चालतं. प्रिव्हेंट ओव्हरफिटिंग, ह्याच्यामध्ये ओव्हरफिटिंग कमी केलं पाहिजे, म्हणजे जास्त स्प्लिटिंग ऑफ डेटा नाही झाला पाहिजे, वाया नाही गेला पाहिजे डेटा. हा होता युनिट 3 आणि 4.